आज तर सकाळीच आम्ही एवढं लाडाला आलो होतो, की "मम्मा मला घेऊन बस" आणि माझी झोपच झाली नाही. "मला तू का उठवलं?" असे प्रश्न आमच्या सकाळी चालू झाले होते. कारण रोज झोपेतून उठल्याच्या नंतर अभिला ना असं थोडंसं घेऊन बसावं लागतं, त्याचे लाड करावं लागतात, तरच आम्हाला बरं वाटतं. नाहीतर उठल्या-उठल्याच आमची चिडचिड व्हायला लागते आणि नको त्या कारणावरून दीदीसोबत आम्ही भांडायला लागतो. चहा-पाणी करून सुद्धा आम्हाला खूपच आळस आला होता. त्याला म्हटलं, "आता थोडंसं तू फ्रेश हो, अंघोळ वगैरे कर, तोपर्यंत मी माझी रूम उरकून घेते." तर मग मी रूम उरकायला घेतली आणि सध्या आमच्याकडं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे, पाणीच येत नाही 8-8 दिवस आणि त्याच्यामुळे ना बेडशीट चेंज करावं का नाही हा पण प्रश्न पडतो. पहिला 8 दिवसामध्ये 2 वेळेस बेडशीट चेंज करायचे, तर आता 8 दिवसामध्ये एकदा चेंज करते. काय करणार? पाण्याचाच असा प्रॉब्लेम झाला आहे. पियाचं पाणीसुद्धा आमच्याकडे 4 ते 5 दिवसानंतर येतं आणि कधी-कधी तर 7-8 दिवससुद्धा लागतात. आता रूम उरकून घेतली का नाही तर लगेच रिमोट आणि टीव्ही एवढं सध्या आमचं काम चालू आहे. त्याला म्हटलं अंघोळीला चल, तर परत रिमोट घेऊन इथंच येऊन मला बोलला, की "मम्मा मला टीव्ही लावून दे, माझा फेव्हरेट शो लागणार आहे." कार्टून सकाळ उठल्यापासून पाहतो तर संध्याकाळपर्यंत त्याचं कार्टूनच लागलेलं असतं. म्हटलं चला आता गॅलरीमध्ये झाडाला पाणी टाकून घेऊ. तर गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर एवढे छान मोगऱ्याला कळ्या पण लागल्या होत्या आणि फुलं पण मस्त फुलले होते. आता सध्या मोगऱ्याचं सीझन आहे आणि गॅलरीत आल्याच्यानंतर मोगऱ्याचा वास एवढा छान येतो ना त्या फुलांचा आणि प्लस हे गुलाबाचं झाड आहे ना त्यालासुद्धा एवढे फुलं लागतात की विचारूच नका. रात्री ना मस्त केसाला तेलाने मालिश केली होती म्हणून म्हटलं चला आज केस धुवू आणि केस धुवून मस्त अंघोळ केली. आज वातावरण थोडंसं पावसाचं होतं कारण नाही का सकाळपासून आभाळ आलेलं होतं आणि एवढं छान वाटत होतं कारण एवढे दिवस झालं सारखं ऊन आहे आणि ऊन पण असं तसं नाही एकदम कडाक्याचं ऊन होतं. घरामध्ये सुद्धा बसवत नव्हतं एवढी गरमी चालू होती. मस्त फ्रेश झाले आणि आज माझा तसा उपवास पण होता आणि आहोंना बोलले आज सगळ्यांसाठीच मी खिचडी करणार आहे. ते म्हटले ठीक आहे काही हरकत नाही. मग म्हटलं चला आता थोडंसं माझं उरकून घेते. दादाला मी 3 वेळा बोलले की चल अंघोळ करून घे, अंघोळ करून घे. पण तो काही टी व्ही समोरून उठला नाही. सध्या त्याचं एकच काम चालू आहे. सकाळी उठायचं, चहा घ्यायची आणि टी व्ही आणि रिमोट याच्याशिवाय त्याला दुसरं काहीच येत नाही. एवढा वेडा झाला आहे टी व्हीमध्ये तर विचारूच नका. दीदीच्या हातात तर 2 मिनिटसुद्धा रिमोट देत नाही. स्वतःलाच टी व्ही बघायची आणि काही जरी झालं तरी लगेच चिडचिड करत राहतो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो तिलाच दोषी ठरवतो. दोषी तर हाच असतो, पण तिला दोषी ठरवतो. ती असं करते, ती तसं करते. हे दोघांचं चालूच होतं. मग मस्त फ्रेश होऊन माझं उरकून घेतलं मी आणि म्हटलं चला आता किचनमध्ये. मग किचनमध्ये आले तर आज नाही का मी सगळ्यांसाठी खिचडीच बनवणार होते. शाबू खिचडी आणि माझ्या घरात ना सगळ्यांना शाबू खिचडी आवडते. शुक्रवार म्हटलं की माझा तर उपवास असतो आणि त्याच्यामध्ये दादा, दीदीला पण खिचडी आवडते, मीनाक्षीला पण आवडते आणि आहोंना पण खिचडी आवडते. मग सकाळीच बोलले होते की मी सगळ्यांसाठी आज खिचडीच करणार आहे. तर सगळेजण बोलले हो आम्ही आज खिचडीच खाणार आहोत. आता खिचडी मी बटाट्याचा किस करून बनवते. मस्त बटाटा किस करायचा आणि बारीक किस केल्यामुळे त्याला लय पाणी सुटतं म्हणून थोडंसं त्याला पिळून घ्यायचं आणि सुट्टं करून मस्त खिचडी बनवून घ्यायची. त्यावेळेत आहोंचा फोन आला की मी घरी काय येणार नाही खिचडी खायला, मला टिफिन आणून दे. मग तोपर्यंत मीनाक्षी क्लासहून आली होती. म्हटलं चला आता त्यांना गरमागरम खिचडी टिफिनला देते. तसं त्यांना नाही का एकदम फिक्की खिचडी लागते ना आम्हाला तिखट लागते. मुलांना त्यांना वेगळी खिचडी केली, आमच्यासाठी वेगळी केली आणि त्यांना टिफिन देऊन आले. तेवढ्यातच मस्त असा पाऊस चालू झाला होता आणि पाऊस पडायला लागला ना तर मातीचा वास एवढा छान येत होता आणि त्याच्यात एवढे दिवस झालं गरमी होती. असं वाटत होतं पावसाने रपरप यायला पाहिजे, असं झिरमिर नाही यायला पाहिजे. म्हणजे ना पावसाची कमतरता एवढी भासली नाही या गरमीच्या दिवसात विचारूच नका. असं वाटतं की कधी एकदाचा पाऊस येतोय आणि पूर्ण सगळीकडे आपल्याला थंड थंड वाटायला लागते. तर खूप दिवसापासून पावसाची मी तर आतुरतेने वाट बघते कारण पावसाळा जो ऋतू आहे ना तो माझा फेवरेट आहे आणि हे दोघंजणसुद्धा भिजायला तयारच राहिलेले होते. पाऊस आल्याच्या नंतर भिजायला यांना खूप आवडतं. नंतर मार्केटमध्ये थोडंसं काम होतं तर म्हटलं चला मार्केटमध्ये जाऊन येते. तर तिकडे गेले होते आणि ही भांड्याची जी चाळणी आहे ना ती मला आणायची होती कारण माझ्याकडं प्लॅस्टिकची होती, ती दोन्ही साईडनं तुटली होती. म्हटलं जाऊ द्या आता मी अशाच प्रकारची एकदा वापरून पाहते. तर म्हटलं चला घेऊन टाकू आणि ही मला 450 रुपयाला बसली. याच्यातून अजून एक मोठी होती ती 650 रुपयाला म्हणत होते. तर ही काय माझ्या किचनवर बसली नसती म्हणून म्हटलं ठीक आहे छोटीशी आणि म्हटलं चला आता हिचं पण उद्घाटन लगेच करून ठेवू. मग काय लगेच भरपूर भांडे पडलेले होते घासायला. तर म्हटलं चला आता ते आपण साफ करून घेऊ आणि किचनवर ती जाळी ठेवल्याच्या नंतर मला खूप भारी वाटलं कारण अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी मी घेते ना तेव्हा मला खूप भारी वाटतं आणि यामध्ये माझा खूप मोठा आनंद असतो. तर म्हटलं चला
मग काय मार्केटमध्ये गेले होते, तर मग येताना भाजीपाला पण मला थोडासा आणायचा होता. तर मेथी आणली होती आणि कोथिंबीरची जुडी, एक कोथिंबीरची जुडी 40 रुपयाला आणि मेथीची जुडीसुद्धा 30 रुपयाला. नेमकं खायचं की नाही हाच प्रश्न पडला होता. इथे भाज्या आणल्या होत्या मी, शापूची भाजी, मेथी आणि कोथिंबीर तर एवढी महाग झाली नाही विचारूच नका. पण कोथिंबीरशिवाय काय मला कुठलीच भाजी करूशी वाटत नाही कोथिंबीर असल्याशिवाय. आणि झालं असं की अचानक माझी लोणळेवाली बहीण आहे ती येऊन तिने आम्हाला धप्पा दिला. तिला लग्नाला जायचं होतं गावाकडे, म्हणून ती आज इकडे आमच्याकडे मुक्कामाला आली होती. सकाळी पहाटच 5 वाजता निघणार होती ती. आम्हाला काही तिने सांगितलंच नव्हतं मी येणार आहे का नाही. एकदा फोन झाला होता, पण एवढं आजच बरोबर येणार आहे असं मला माहिती नाही. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ती आली होती. मग काय जेवण वगैरे झाले आणि मग तिनं आणली होती आईस्क्रीम. मग आमच्या गप्पा गोष्टी हे सगळं काही रंगलं. तेवढ्यात दीदी बोलत होती की माऊ तू अजिबात आता कुठेही जायचं नाहीस, कारण माझा रविवारी बड्डे आहे आणि मी तुला आता जाऊन देणार नाही. तर तिने तर गालालाच हात लावून घेतले होते. आता हे काय नवीन, मला माहीतच नाही दीदीचा बड्डे म्हणून. आता मी तिला बोलले ठीक आहे आता बड्डे होऊस तर तिला काय तू काय जायचं नाहीस, पण तिला रविवारीच लग्नाला जायचं होतं म्हणून तिचीसुद्धा मजबुरी होती. मग ती म्हटली बाळा मी काय आता थांबू शकत नाही, कारण मला लग्नाला जायचं आहे, तुझ्या नेक्स्ट बड्डेला मी येईल. पण आमचं तसं तर ठरलं होतं की तिच्याकडेच जायचं, ताईकडं. मग नंतर मला कळलं की ती लग्नाला जाणार आहे, म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला होता. नाही तर आम्हाला तिच्या बंगलोवर जाऊन आम्हाला एन्जॉय करायचं होतं तिचा बड्डे. पण सगळं काही आमचं तसंच राहिलं. म्हटलं ठीक आहे आता जाऊ आपण नेक्स्ट टाईम कधीतरी टाईम काढून. मग ती बोलली की बाळा जाऊ दे आता मी गावाकडे चालले, तू परत माझ्याकडे कधीतरी ये, सुट्ट्या आहेत तोपर्यंत, मग आपण मस्त एन्जॉय करू. असं मन तिचं जरा थोडंसं तिला बरं वाटापुरतं ती असं काहीतरी बोलली आणि तिला बरं वाटलं. मग ती बोलली की तू उद्या ना तुला मस्त मी ड्रेस घेऊन देते, तुझा बर्थडे सेलिब्रेशन तू कर छान ह्यावेळेस इथेच आणि नेक्स्ट टाईम नक्की माझ्याकडे ये. मग काय सर्वांच्या गप्पा गोष्टी करत करत आम्ही नाही का मस्त आईस्क्रीम खाल्ली, एन्जॉय केला. एवढ्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या, कारण ती अचानकच आली होती आणि अचानक येणं हे तिचं दुसऱ्यांदा आहे. मला म्हणती तू कधीच माझ्याकडे असं अचानक येऊन मला धप्पा देत नाहीस, आम्हीच तुला धप्पा देतो. आम्ही खूप तुझ्या तृतीने वाट बघतो की ना मला कधीतरी सरप्राईज द्यावं, असं येऊन डायरेक्ट धप्पा मी आले म्हणून. कारण ती आम्हाला हमेशाच इकडे यायचं असते सांगत नाही, कधी पण असंच येऊन मला धप्पा देते. मग सकाळी तर ती 5 वाजताच गेली होती, पण तिचा मुलगा म्हणजे शुभम होता. मग तिने सांगितलं होतं त्याला की दीदीला ड्रेस घे म्हणून. मग सकाळी उठून आम्ही गेलो दुकानामध्ये, कारण मॅडमला घ्यायचा होता ड्रेस. माऊ घेणार होती तिला ड्रेस. आम्ही खूप सारे फ्रॉक वगैरे बघितले, वन पीस पाहिले, शरारा पाहिला. मग तिला शराराच आवडला. तर बघितले तर आम्ही वन पीस होते, पण हे वन पीसचं कसं आहे एकदा घातल्याच्या नंतर दुसऱ्यांदा काय घालावंसं नाही वाटत. फोटोशूट त्याच्यासाठी खूप छान वाटतं. पण आम्ही फायनल एक शरारा घेतला. आता कुठला घेतला आहे हे मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये, जे की बड्डेमध्ये. ते आता सरप्राईज राहू द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.